शरीचे पप्पा गेलेत मेडिकलमध्ये. गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आहे देवशयनी एकादशी. तुम्हाला सगळ्यांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आमची शरीर पण लवकर उठलेली आहे, कारण तिला सुट्टी म्हणल्यावरती लवकरच उठणार. आणि आज आम्हाला जायचं आहे घरी, त्यासाठीच आमची लवकर तयारी सुरू आहे, सुट्टी आहे म्हणून. तर डब्यामध्ये आज आम्ही साबुदाणा खिचडी करून घेणार आहोत. नाही, आज आणि उद्या सुट्टी आहे फक्त. तर चला, माझी आंघोळ वगैरे करून झालेला आहे. चहा पिऊन मी देवपूजा करेल आणि मग लगेच निघून जाईल आम्ही आवरून घराचं. चला दाखवते मी. नाही तर साबुदाणा डब्यात घेतला होता, कारण 3-4 तासाचा प्रवास आहे, भूक लागणार ना त्यामुळे. आम्ही आता निघालेलो आहोत. शरीचे पप्पा गेलेत मेडिकलमध्ये, कारण त्यांच्या ना असं इथं अल्सर आल्यासारखं झालं आहे. तर शरीर आमची रायटिंग पॅड आणि ते पेन घेऊन आली तिला कलर करायला, आहे ना बघा. तर चला, तुमची थोडंफार जाताना शेअर करते आणि तिथे गेला दाखवते. आणि तुम्ही बघू शकता एवढा छान व्ह्यू दिसत होता ना समोरून. म्हणजे मस्तपैकी पाऊस, आता पावसाळा आहे त्यामुळे सगळीकडे ग्रीनरी. त्यामुळे मला असं वाटत होतं की मी कोणतं शूट करू आणि कोणतं नको. आणि गावाकडे जाताना हे विंडमिल उभा करताना त्याचे ते असं खूप सारं दिसतं, त्यामुळे ते एवढं भारी दिसतं ना. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतं आहे हे फिरताना. आणि एवढं ते डोंगराळ वगैरे खूप छान दिसत होतं. आणि इथं आल्यावरती ना, इथं वारीचं म्हणजे विठ्ठलाचे कार्यक्रम ते सुरू होते. नंतर मला पप्पा आलते घ्यायला आणि पप्पासोबत मी चालली होती माझ्या मामाच्या घरी, कारण तिथून आजी आजोबाला घेऊन पण घरी जायचं होतं आम्हाला. तर हे आहे माझ्या आजोळचं घर. मी लहानपणी ना ह्या घरी खूप जास्त राहिलेलं आहे. म्हणजे मला सुट्टी लागली ना की मी लगेच दुसऱ्या दिवशी मामाच्या घरी राहायला जायचे. आणि हे असं सीन ना तर गावाकडेच बघायला मिळतो, मस्तपैकी असं वासरू वगैरे. आणि नंतर आईचं सुरू होतं की लेकीला काहीतरी दे, असं कर तसं कर. नंतर येताना इथं ट्रॅफिक जाम झालं होतं, कारण त्यांचं पाईपलाईनचे जे पाईप असतो ना ते बसवायला सुरू होतं. आणि हे आहे माझ्या माहेरचं घर. तर फायनली मी आलेले आहे, एक दिवसासाठी का असे ना, पण मी खूप जास्त खुश आहे. आणि इथं माझी आजी म्हणजे शरीरची पणजी काहीतरी सामान आणलेलं ते हे करत होती. मम्मीनं मस्तपैकी देवपूजा केली होती. तर इथं ना 2 देवघर आहेत, एक आहे वहिनीचं आणि एक आहे आधीचं. तर दोन्ही पण मांडलेले आहेत. आणि ज्याच्यासाठी मी आलेले आहे ना, तर त्यालाच घेऊन मी इथं बसलेले आहे. म्हणजे हे आहे माझ्या बहिणीचं बाळ, म्हणजे 2 महिन्याचंच आहे. तर मस्तपैकी ह्याच्यासोबत ना टाईम स्पेंड केला. आणि हे बाहेर नंतर मला फुलं दिसली आणि हे चिनी गुलाब आहेत आणि एवढी सुंदर दिसत होती ना, तुम्ही बघू शकता. तर ही आहे आमची स्वीटी आणि त्याचं मस्तपैकी खेळणं सुरू होतं, कारण खूप छान वारं सुटलं होतं आणि त्याला काय माहिती खूप असं खेळायची मज्जा येत होती, उड्या मारत होतं नुसतं. आणि इथं आमच्या घराच्या पाठीमागे सुद्धा ना भरपूर जागा आहे, त्यामुळे इथं फळांची झाड म्हणजे आधी पण होती, पण ती आंब्याची भरपूर होती. ते कट करून असे पालेभाज्या आणि फळांची झाडं लावली होती. रात्री बहिणीनं डोसे बनवले होते. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब